दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरुदास तुकादयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणे का जनार्दने कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांक तेजधुक्या मोदी वक्रम खलानिशबादा परोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढनोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी शिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवडी लाली मेरे लाल की जित देखो तलाल देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पदारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तुका कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया तुझे पाया सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाढा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरोशनी हरे ताप सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा आइये महाराज विराजिए आइये महाराज विराजिए पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विष्णू ऋषिमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मुनीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग
तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कडस असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्ञानाचा सागर, भक्तीचा सागर आणि वैराग्याचे शिखर, वारकऱ्याचं अधिष्ठान, वारकऱ्याचं प्रतिष्ठान आणि वारकऱ्याचं श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा अत्यंत महत्वाचा अतिपरिचयाचा तुम्हा मला उपदेश करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग अतिपरिचयाचा आहे. कमीत कमी अभंगाचं एक चरण तरी आपलं पाठ आहे. आज महाराष्ट्रभर नाही तर आज भारतभर चालत असलेला हा शिवजन्मोत्सव आहे आणि या शिवजन्मोत्सवाप्रित्यर्थ जिथे जिथे हरिनाम संकीर्तन चालू आहेत, मला असं वाटतं मायबाप जवळजवळ 90 ते 95% ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असतील आज त्या ठिकाणी कीर्तनाच्या निरूपणाकरता घेतला जाणारा प्रासंगिक अभंग म्हणजे तो आजचा अभंग जो तुमच्या समोर गाऊन दाखवलेला आहे. असो, या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी माझा आवाज मोकळा करा, मला सर्दी झाली आहे. या जाऊ का घरी, जाऊ का मी? बोला पटपट. काय लागतंय? कारण लागतं. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतंय. कोणी जर म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण, म्हणे विनाकारण होतंय का? बोला बोला, विनाकारण कीर्तन होत? अहो बोला ना, विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू माईबाप, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळेल तुम्हाला. तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. महाराष्ट्राचे जनक आणि आज आमची पवित्र हिंदू सनातन धर्म संस्कृती ज्यांच्यामुळे टिकलेली आहे, ज्यांच्यामुळे आज आमच्या डोक्यावर लांब टोप्या आहेत, ज्यांच्यामुळे रामकृष्ण हरीचा गजर आम्ही करू शकतोय, असे असणारं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ आज आपल्या या श्री क्षेत्र निगडोळ गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा उत्सव शिवजन्मोत्सव समिती असेल, समस्त ग्रामस्थ मंडळी असतील, तरुण मित्र मंडळ असतील, महिला मंडळ असेल, या सर्वांच्या अथक परिश्रमातून चालत असलेला हा उत्सव याही वर्षी थाटामाटात या उत्सवाला सुरुवात झाली. आणि त्या उत्सवाची पूर्णाहुती म्हणजे कशाने करायची तर भगवंताच्या नामस्मरणानं करायची. म्हणजे एक देशभक्ता करता दुसऱ्या देवभक्ताला या ठिकाणी बनवून त्या सप्ताहाची त्या यज्ञाची पूर्णाहुती करायची. या न्यायानं आज या गावानं संपन्न करत असलेला हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी महोत्सव आहे. पण गाव आपलं छोटं आहे म्हणून संख्या थोडी कमी आहे. बाकीचे येतील कीर्तन संपल्यावर. ऐका, सुंदर असं नियोजन आहे. सुंदर अशा नियोजनामध्ये समाजही चांगला आहे. फक्त तुम्ही कुठं कुठं बसलात बाकी काही नाही, सैरा वैरा बसलात, पण समाज भरपूर आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आज ही सेवा करण्याची संधी ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली, आपल्या गावाचे सुपुत्र श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे मालसे सर असतील, सरांच्या मालसे बरोबर आहे ना, मालसाने सरांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. सरांनी पहिलं कीर्तन त्यांच्या गावाला म्हणजे ते राहतात त्या ठिकाणी ऐकलं. आणि आपल्याकडं नाशिक जिल्ह्यात एवढं बरं आहे की आपण परीक्षेत पास झाल्याशिवाय पुढच्या वर्गात घेत नाही. आणि म्हणून त्या कीर्तनात कुठेतरी न्याय निवाडा लागला. आणि म्हणून पुन्हा आपल्या गावामध्ये आपण ज्या गावात जन्माला आलो, नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, या ज्ञानानं जी आपली भूमी आहे त्या भूमीमध्ये सालाबादप्रमाणे थाटामाटात चालू असलेला उत्सव आणि या उत्सवाची सेवा बऱ्याच दिवसाआधी सरांच्या संपर्कातून माझ्या वाटेला आली. येऊन उपस्थित झालो. तुम्हा बापाचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत. किती आहे? तुमचे चेहरे सांगतायत मला, घड्याळ नाही घातलं तरी कळत आहे. 10:30 वाजलेले आहेत. पण काळजी करू नका, जास्त वेळ कीर्तन करणार नाही. पण लक्षपूर्वक ऐका. आज तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार. दादा थोडा आवाज दे मला, फक्त लागलं त्या मॉनिटरला आवाज दे. आज तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार. बोला ना, अजिबात बोलणार. पण तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी हातानं नामस्मरण आणि मुखानं टाळी वाजवायची. चालेल ना? नाही म्हणताय तुम्ही, म्हणजे रेंज मध्ये तुम्ही हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पावनवणीवर चालत असलेला हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव थोडासा नॉर्मल इको राहू द्या. आणि या उत्सवानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, माझी माता माऊली किती नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तन उत्सव कितीही मोठी असली, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व वैष्णवांकरता. ऐका ऐका ऐका, तुम्हाला टाळी वाजवायला सांगितली, पाऊस पाडायला नाही सांगितला. टाळी वाजवताना कुत्सरपणा करायचा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात पहिलं कीर्तनात फ्रेश बसा बरं, चेहरे प्रसन्न ठेवा. अहो आपण शिवजन्मोत्सवावर एकत्र आलेलो, तुमचे चेहरे एवढे पडलेले असेल तर कीर्तनकार काय कीर्तन करे? तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तनकाराचं कीर्तन कीर्तन पडलं. हा पडला शब्द कुठून आला त्याला शोधतोय मी, असं काही नसतं. पण कीर्तन तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन थांबतंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तनात बसताना पहिले माणसाने फ्रेश बसलं पाहिजे. का? कारण एवढी एकमात्र जागा आहे दादा जिथे तुम्हाला सुख आणि समाधान आणि आनंद प्राप्त होतं. अन्यत्र दुसरं कुठेही सुख समाधान भास्कर महाराज नाही. इथे काय प्राप्त होतं? बोला पटकन बोला, काय प्राप्त होतंय? सुख समाधान प्राप्त होतंय. मग इथे जर सुख आणि आनंद भेटत असेल तर आपले चेहरे कसे पाहिजे? टवटवीत पाहिजेत की 12 वाजलेले पाहिजेत? टवटवीत पाहिजेत. म्हणून चेहरे प्रसन्न ठेवा. काल मी कीर्तनात असं सांगत होतो परभणीला, चेहरे प्रसन्न ठेवा, चेहरे प्रसन्न ठेवा, चेहरे प्रसन्न ठेवा. सर्व हसायला लागले, पेटी मास्तर बाबा. पण समोर बसलेले एक बाबा काही हसत नव्हते. मग मला राहुलं नाही. सिटीतलं कीर्तन होतं, मी बाबाला सहज म्हटलं बाबा स्माईल प्लीज. बाबाने म्हटलं का बरं हसत नाही? आलं मला माप लक्षात. का बरं हसत नाही? म्हणे मायावर कर्ज आहे. म्हटलं मी फेडू का? कर्ज झालं म्हणजे माणसाने हसणं सोडव का हो? उलट ज्याच्यावर कर्ज कोण म्हणलं तोच खरा मर्द, असंही काही नाही आहे. भ्रमात आहे तुम्ही. पण असं जरी असेल तरी काळजी करू नका. आज महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. आज आमच्या राजाकडे आमचं मागणं दुसरं काहीच नाही. जेवढे निगडोडकर आज कीर्तनाला आलेले आहेत ना, महाराष्ट्राच्या जनकाकडे आज एवढंच मागणं आहे, देवा द्यायचं असेल ना एवढंच दे. जेवढी लोक कीर्तना करता आलेली आहेत देवा, या सर्वांच्या डोक्यावरचं कर्ज फिटू दे, बाकी काहीच देऊ नको. बापरे बापरे, तुम्ही टाळ्या वाजवायला लागले. आला म्हणे आधार देणारा बाबा. नाहीतरी सध्या गरज आम्हाला आधाराचीच आहे, नाही का? दोन गोष्टींची गरज आहे, एक आधाराची आणि दुसरं म्हणजे आधाराची. नाही कळालं ना? एक आधार कार्डाची लागते ना, आणि दुसरं आधाराची. माणसाच्या चालण्याला, माणसाच्या बोलण्याला आणि माणसाच्या वागण्याला काय पाहिजे? बोला बोला पटकन, काय पाहिजे? आधार पाहिजे. तसं कीर्तनकाराच्या कीर्तनाला सुद्धा संत वाङ्मयाचा आधार पाहिजे. भास्कर महाराज शोकांती काय, अलीकडं आवाजाला धार आहे पण कीर्तनाला आधार नाही. विठ्ठल म्हणून प्रसन्न बसा. पाऊण तास आपण बोलणार आहे, पण या पाऊण तासात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा मी प्रयत्न करेन. सर्वात पहिले फ्रेश बसा, पाठीचा कणा ताट ठेवा. जे पुरुष वर्ग या ठिकाणी आले सर्वांना माझी विनंती, तुम्ही सर्व माझे लहान भाऊ मोठे भाऊ आहात, पायातली जोडा चपला बाजूला काढून घ्या. गड्या कीर्तनाला बसलोय आपण बरं का, कारण कीर्तनाची मर्यादा असते. तुम्ही जिथं बसला तिथं चांगलं आहे, आनंद आहे. कारण मला आहे ना, खरं सांगू का, तरुणाई सोबत कीर्तन करताना कधीही स्वाभिमान वाटतो. आणि आज या संप्रदायामध्ये तरुणाईनं येणं, एकत्रित येणं गरजेचं आहे. सांगू, आज आपल्या गावाकडनं दिंडोरी तालुक्यानं आदर्श घेतला पाहिजे की शिवजन्मोत्सव साजरा करायचा असेल तर तो कसा करायचा. आमच्या निगडोड गावात या आणि निगडोड गावातल्या तरुणांना बघा की शिवजन्मोत्सव आहे, पण खाऊन पिऊन डीजेवर नाचताना नाही दिसत आहेत. तर माऊली ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावर चालत असलेलं चिंतन कीर्तन, या कीर्तनाकरता समोर येऊन बसलेत आदर्श यांचा घ्यावा. एकदा यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांची लवकर हो, आणि ज्यांची झाली त्यांची भरभराटी हो, एवढंच आज देवाकडं मागणं आहे. सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असं भजनी मंडळी या ठिकाणी आहे, ज्यांची प्रार्थनी उपस्थिती आहे. आमचे परममित्र परम आदरणीय भजन सम्राट सिन्नर तालुक्याचं नाशिक जिल्ह्याचं वैभव श्री हरिभक्त परायण विजय महाराज काडी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. जशी माझी डावी बाजू भक्कम आहे तशी उजवी बाजू सुद्धा भक्कम आहे. उजव्या बाजूला उजवी बाजू असणारे श्री हरिभक्त परायण पेठ तालुक्याचं वैभव आमचे परमार्थप्रेमी आदरणीय भजन सम्राट गोडगड्याचे धनी मालक भास्कर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. महाराजांच्या बाजूला चारू सर हरिश्चंद्र महाराज, हा हरिश्चंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. पेटीवर बाबांची गोड अशी साथ आहेत. आमचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी बाबा उपस्थित आहेत. बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पखवाजावर ज्यांची तोलामोलाची साथ आहे, जेवढं दिसायला भारदस्त व्यक्तिमत्व आहे तेवढंच वाजवणं सुद्धा भारदस्त लेवलचं आहे. असं सिन्नर तालुक्याचं वैभव
श्री भक्तपरायण मुकुंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. साक्षात सरस्वती मातेनं येऊन त्यांच्या बोटात विराजमान व्हावं आणि नाद ब्रह्म त्यांच्या हातातून बाहेर निघावं, त्याच्यावर आपण डोलावं असं वाजवणं महाराजांचं आहे. प्रभावी वाजवणं आहे आणि पोषक वाजवणं आहे. महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद. समस्त बालगोपाल असतील, आमच्या दोघंही ताई असतील, सखूबाई असेल, जनाबाई असेल, मीराबाई असेल, आणि त्यातल्या त्यात आज आपल्या कीर्तनातलं जे सर्वात मोठं आकर्षण आहे ते म्हणजे आपल्या दिंडोरी तालुक्यातलं, नाशिक जिल्ह्यातलं वैभव, ते म्हणजे आमचे विनेकरी महाराज या ठिकाणी, माडी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज गोड हसतात, त्यांच्या हसण्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे, बाकी काही नाही. एक हसणं दुसरं महाराजांचं नाचणं. वा, भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देव. तुमचे 2 घरं असतील तर 4 हो, 4 एकर असेल तर 8 एकर हो, 10 एकर असेल तर 20 एकर हो. तुमचे सर्वांचे आभार. भगवान इन सबका भला करना, बस शुरुआत मुझसे करना. विठ्ठला विठ्ठला म्हणून सुंदर असा योग आहे. आणि त्यातल्या त्यात आज ज्यांची गोड अशी अति महत्वाची सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे. मी कीर्तन घेतलं त्या दिवसापासून आमच्या सरांना सांगत आलो, सर सर्व चांगलं राहिलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, पण कमीत कमी सिस्टीम चांगली पाहिजे. कारण सिस्टीम असेल तर सिस्टीम असते, सिस्टीम नसेल तर सिस्टम राहत नाही. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही तर मग या तुम्ही जेवायला आता. हाय का, सिस्टम चांगलं पाहिजे. आणि सिस्टीम ज्यांची चांगली आहे, आणि सिस्टीम कोणाची चांगली असते मुकुंद महाराज, ज्याचं सिस्टम चांगलं आहे ना त्याची सिस्टीम चांगली आहे. आणि आज सुंदर असा योगायोग ज्यांची सिस्टीम आपल्याला लाभली, राजापूरना, राजापूरची गोड माझ्या दादाची संशय. मी दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार, कंजूसपणा करू नका हो टाळी वाजवायला. ऐका, सद्गुरू विठ्ठल बाबा घुले कीर्तनातून एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे, दोघं हातांमध्ये अंतर एवढं आहे. केवढं आहे माझ्याकडे बघा, किती अंतर आहे, एवढं, एवढंच अंतर दोघं हातांमध्ये. पण ऐका, टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं. वाजवा एकदा जोरदार टाळी. क्या बात आहे, धन्यवाद. का बरीच आमची मंडळी म्हणतात कीर्तनात टाळी वाजवणं हे काय भाषण आहे का? मग संत म्हणतात ते खोटं आहे का? कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. अरे पण कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर पाप जात असतं. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा तेव्हा टाळी वाजवा. ऐका गड्या, ही एवढ्या लांबून आलेली मंडळी आहे, कोणी 50 किलोमीटर, कोणी 100 किलोमीटरवरनं आलेलं आहे. यांचं गायन जर तुम्हाला आवडलं आणि एखादी चाल आवडली ना, तुम्ही खालून नक्कीच त्यांना प्रतिसाद द्या. असं मान हलवा ना, वा 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 काय गोळ गातात, नाही तसं करता आलं असं म्हणा ना, वा वा छान, असं नाही जमलं वा अतिसुंदर अप्रतिम असं नाही म्हणता आलं, कडक, पण काहीतरी प्रतिसाद द्या. प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढा प्रतिसाद देणार तेवढा हा कीर्तन, हा महोत्सव तेवढ्या चांगल्या पद्धतीने या कीर्तनाला शोभा येणार. म्हणून सुंदर अशी भजनी मंडळ टाटाकरी आहेत. तुम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित आलेत. या कीर्तनाचं चित्रीकरण आज जे करत आहेत, महाराष्ट्रभर आपल्या इथला शिव जन्मोत्सव जो परंपरागत आणि वर्षानुवर्ष दाखवला जाईल असं महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायातलं एक तोला मोलाचं यूट्यूब चॅनल श्री हरिभक्तपरायण जनकदादा, ज्याचे सर्वे आहेत, राघव यूट्यूब चॅनल, हेही आज उपस्थित आहेत. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आज त्यांच्या चॅनलचा वर्धापन दिन आहे. आणि म्हणून दादा करता जोरदार टाळ्या. भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देवो. आणि माझ्या राजानं जसं स्वतःचं स्वराज्य उभं केलं ना, तसं यूट्यूब या साम्राज्यामध्ये तुमचं स्वतःचं स्वराज्य उभं राहावं, एवढंच छत्रपतींकडे आज मागणी आहे. म्हणून राजांच्याही चरणी दंडवत, जनक बाबांच्याही चरणी दंडवत, सेवेला सुरुवात. विठाला विठाला येच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देश झिजवणारी म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. जगद्गुरु तुकोबारांनी या समाजाच्या कल्याणाकरता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळजवळ 4 कोटी अभंगांची निर्मिती केली. 4 कोटी अभंगांपैकी 3,99,908 अभंगाची उपलब्धी आमच्याकडे नाही. जी उपलब्धी आहे तो 4,092 अभंगांचा गाथा. आणि त्या गाथ्यामध्ये काही प्रकरणं आहेत, नामपर असेल, संतपर असतील, मागणीपर असतील. त्यातला आज जो अभंग आहे उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. म्हणून देशभक्तानं काय करावं आणि भगवत भक्तानं काय करावं याची अनुभूती आणि याचं दिग्दर्शन आजच्या अभंगात करण्याचा प्रयत्न करतात. विठाला विठाला कारण महाराष्ट्राची जर भूमी म्हटली मायबाप, तुम्ही जर कधी उत्तराखंडला गेलेत तर त्या उत्तराखंडमध्ये मोठमोठ्या पाट्या लावलेल्या आहेत भास्कर महाराज, ज्या पाटीवर लिहिलेलं आहे देवभूमी में आपका हार्दिक, बोला बोला, हार्दिक स्वागत. जशी उत्तराखंड ही भूमी देवभूमी आहे,
तशी आमची महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. ऐका, महाराष्ट्राची भूमी ही भगवत भक्ताची भूमी आहे आणि महाराष्ट्राची भूमी ही देशभक्ताची भूमी आहे. म्हणून परप्रांतीयवरून जर कोणी आलं आणि परराष्ट्रीयवरून आलेल्या लोकांनी जर तुम्हाला विचारलं, सांगा महाराष्ट्रात कुठलं पीक येतंय, ऐका दादा, महाराष्ट्रात कुठलं पीक येतंय हे नंतर सांगा. महाराष्ट्रात वैष्णवांचं उभं पीक येतंय पहिलं हे सांगा. कारण महाराष्ट्र ही वैष्णवांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रावर सर्वात पहिले जर उपकार कोणाचे असतील तर ते आमच्या संतांचे आहेत. ऐका, महाराष्ट्रातली पृथ्वी पृथ्वी नाही, महाराष्ट्रातली पृथ्वी नामदेव महाराज आहेत. महाराष्ट्रातलं पाणी पाणी नाही, महाराष्ट्रातलं प्राणी नाथ महाराज आहेत. महाराष्ट्रातला अग्नी अग्नी नाही, अग्नी माऊली ज्ञानोबा आहेत. महाराष्ट्रातला वारा वारा नाही, वारा रामदास स्वामी आहेत. आणि महाराष्ट्रातला आकाश आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबर आहेत. माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा असेल तर पुरावा, नाही तर बोवा पण करता येईल ना तुम्हाला. पुरावा आहे. काय पुरावा आहे? महाराष्ट्राची पृथ्वी पृथ्वी नाही, नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराज स्वतः म्हणतात, नामामणी आम्ही पायरीचे चिरे. नामदेव महाराज म्हणतात आम्ही पायरीचे चिरे आहोत. पृथ्वी नामदेव महाराज आहेत. जल पाणी जर आमच्याकरता कोण असेल तर नाथ बाबा आहेत. नाथ बाबांची समाधी ही जल समाधी आहे. वारा आमच्याकरता रामदास स्वामी आहेत, कारण रामदास स्वामींची समाधी ही वायू समाधी आहे. अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहेत. माऊली ज्ञानोबा आहेत सेफ झोन मध्ये खेळतात आणि स्वतः करता अग्नी ठेवून घेतात. कारण कधीतरी श्री गुरूंना पुन्हा इच्छा झाली की मांडे खावेत, तर पुन्हा जठराग्नीने प्रदोब्ध करून तो अग्नी पाठलाल बुंद करावी आणि त्या पाठीवर पुन्हा एकदा मांडे भाजून द्यावं. म्हणून माऊली ज्ञानोबारांनी अग्नी स्वतःकडे ठेवून घेतलेला आहे. अग्नी आमच्याकरता कोण आहे? बोला बोला बोला, कोण आहे? माऊली ज्ञानोबा आहे. आणि आमच्याकरता महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश आकाश नाही दादा. आकाश कोण आहे? तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, हे अनुरे लोया ठोकरा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, अनुरे लोया ठोकरा, तुका आकाशा ये बडा, तुका आकाशा ये बडा, अनुरेनो या ठोकळा तुका आकाशा ये वडा. आमच्याकरता महाराष्ट्राकरता आकाश आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबर आहेत. ऐका, एकानं मला गोड प्रश्न विचारला, महाराज महाराष्ट्र महाराष्ट्र काय? कारण महाराष्ट्रात महान मान लोक होऊन गेलेत म्हणून हे महाराष्ट्र आहे. ऐका, महाराष्ट्र कुठं आहे हो? महाराष्ट्र भारतात आहे. कुठं आहे हे तरी माहिती का तुम्हाला? महाराष्ट्र कुठे आहे? एकाला असंच विचारलं, महाराष्ट्र कुठे? म्हणे बंगालच्या बाजूला आहे. अय बंगाल, बंगाल कुठं, महाराष्ट्र कुठं? काही ताळमेळ आहे की नाही? पण आता काय करावं, शोकांतिका आहे. आमच्याच लोकांना आमचा इतिहास माहिती नाही, ही आमच्याकरता शोकांतिका आहे. महाराष्ट्र भारतात आहे. बरं, भारत म्हणजे कोण? ऐका, सोपं सांगतो एकदम. भारत म्हणजे कोण? ऐका, चीन जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. जपानी लोकांचा आयुर्वेदामध्ये 1 नंबर आहे. म्हणून जापानी माणसं जास्त जगतात आणि जापानी माणसं चांगले जगतात. सर, जापानी लोकांचा आयुर्वेदात 1 नंबर आहे. पण माझं मत असं आहे, जापानी लोक जसं जास्त जगतात आणि चांगले जगतात, मुकुंद महाराज मला असं वाटतं जपानी पण मनुष्य चांगला जगतो. येतंय का? डाउनलोड होतंय का? या या जवळ या. जपानी पण मनुष्य, म्हणून जप करत चला. तुम्ही जपाल तर तो तुम्हाला जपेल, तुम्ही नाही जपणार तर तो जपणार नाही. ऐका, चीन जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे आणि भारत जगाचं देवघर आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
जे ते हरीचे दास जन्म घेती. भारत हे जगाचं देवघर आहे आणि त्या देवघरातलं संत घर जर कुठलं असेल तर ते कुठलं आहे? बोला बोला बोला. काय? महाराष्ट्र आहे. म्हणून महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती, आता आमच्या जळगावकडे प्रथा आहे सर, आमच्या जळगावकडे कसं आहे, कीर्तन संपलं की कीर्तनाला आलेला जो श्रोता असतो ना तो कीर्तनकाराला नमस्कार करायला येतो. म्हणजे पायावर दंडवत, पाय पडायला येतो, आपल्या भाषेत नमस्कार करायला येतो. आणि नमस्कार करायला आला की नाना खिशात असणारी कडक 200ची 500ची नोट पायावर ठेवतो, नमस्कार करतो, मग घरी जातो. तुमच्याकडे आहे का प्रथा? नाहीये. मग आजचा योग चांगला आहे गाड्या, नाही का? नाही नाही, विनोदाचा भाग. कीर्तन संपलं आणि एक जण माझ्याकडे आला आणि एक जण माझ्याकडे आल्यानंतर मला म्हणू लागला, बाबा मी महाराष्ट्रात राहतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे, ह्याच गावात राहतो, पण बाबा एक शोकांतिक आहे, सांगू का? काय? म्हटलं काय? म्हटले बाबा मला कोणी नाही, मी अनाथ आहे. बाबा मी अनाथ आहे. त्याला म्हटलो दादा जर तू महाराष्ट्रात राहत असेल आणि भारतात राहत असेल तर खबरदार जर स्वतःला अनाथ म्हटलास तर. का? ज्याला कोणी नाही ना, जो अनाथ आहे ना, तुम्हाला वाटत असेल ना मला कोणीच नाही, मी अनाथ आहे, त्या अनाथानं फक्त एकच करावं, आपलं गाव सोडावं आणि त्या ठिकाणी आळंदी गाठावी. त्या आळंदीला अनाथांची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी ज्याला कोणी नाही त्यानं इथून सुटावं ना आळंदी गाठावं. आळंदी मध्ये कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानोबराय आमच्या करता कोण आहे? आई आहे. ऐका, ज्याला कोणी नाही, ज्याला आई नाही त्यानं आळंदीला जावं, ज्याला काका नाही त्यानं सासवडला जावं, ज्याला दादा नाही त्यानं त्र्यंबकला जावं, आणि ऐका ज्याला बहीण नाही त्यानं मुक्ताई मेहुणला जावं. सांगू, आम्ही महाराष्ट्रातले लोक एवढे भाग्यवान आहोत की आम्हाला जेवढी पॉवरफुल बहीण महाराष्ट्रातल्या लोकांना भेटली ना, एवढी पॉवरफुल बहीण कुठल्याच राष्ट्राला भेटली नाही सर. आणि सांगू, महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी पॉवरफुल बहीण मुक्ताई भेटली म्हणून तर काय सरकारला सुद्धा ती लाडकी वाटली. आलं का तुमच्याकडे? येत आहे ना? बरं, लाडकी बहीण, आमचे लाडके भाऊ राहिलेच तशी बुवा. ऐका, म्हणून संतांची भूमी ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि दुसरं महाराष्ट्राची भूमी ही देशभक्ताची भूमी आहे. आज महाराष्ट्रातले जेवढे देशभक्त ज्यांनी या देशाकरता स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे, कधीतरी मोजायला निघालात ना तर दिवस अपूर्ण पडेल. एवढे बलिदान देणारे शहीद जर कुठल्या रयतेत जन्माला आलेली असेल, ती रयत म्हणजे ही महाराष्ट्राची आहे. आणि त्या रयतेतच जन्माला आलेले महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सांगू, मला एकानं विचारलं, महाराजांच्या बद्दल तुम्ही नेहमी बोलतात, असं महाराजांनी कुठली अजरामर कीर्ती केलेली आहे? महाराजांचा असा कुठला शौर्य गाथा आहे? महाराजांचा असा कुठला इतिहास आहे? त्याला मी एका वाक्यात उत्तर दिलं, महाराजांची कीर्ती, महाराजांचं शौर्य गाथा बाजूला राहू दे, महाराजांचे आमच्यावर किती उपकार आहेत तेवढं फक्त समजून घे. ऐका, आज जर राजे राहिले नसतात, राजे राहिले नसते तर काय झालं असतं? आज राज्य झाले नसते तर काय झालं असतं? झाले छत्रपती शिवराय, झाले छत्रपती शिवराय, म्हणून सुवासीन राहिली आमची माय.
आणि आम्ही जगतो सुनता केल्याशिवाय. हे उपकार फक्त छत्रपतींचे. आज छत्रपती आहेत म्हणून काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, महाराजांचा अधिपती, शिवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, महाराजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, शिवाजी राजा दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती. गोड आहे पण पुढे प्रसंगाला आहे. नक्कीच म्हणा, पुन्हा एकदा म्हणा. माझ्या दीदी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे छत्रपतींचेच उपकार आहेत म्हणून आज माझी ताई माई टाळ घेऊन कीर्तनात उभी आहे. सुवासीन राहिली अमुची माय आणि जगतो आम्ही सुनता केल्याशिवाय. ते छत्रपतींचे उपकार आहेत. ऐका, कुठलं कार्य तुमच्या राजानं केलं? अरे या राजानं 18 पगड जाती एकत्रित आणल्यात, समाजातला भेदभाव मिटवला आणि सर्वांना एकत्र आणून स्वतःचं स्वराज्य उभं केलं. एकानं मला विचारलं, तुमच्या राजाचं जर एवढी मोठी कीर्ती आहे आणि तुमच्या राजानं जर एवढं मोठं कार्य केलेलं आहे तर तुमच्या राजाचं या महाराष्ट्रामध्ये मंदिर का नाही? 33 कोटी देवांची दादा हजारो मंदिर आहेत. ऐका, 33 कोटी देवांची हजारो मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना कोट्यावधी लोकांच्या हृदय मंदिरावर जो राज्य करतो तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आम्हाला मंदिराची गरज नाही, आमच्या राजाला मंदिराची गरज नाही. आमच्या राजाकरता प्रत्येकाचं हृदय मंदिर बनलेलं आहे. ही शौर्यगाथा आमच्या छत्रपतींची आहे. म्हणून छत्रपतींचं नाव कधीतरी उलट वाचा, शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी म्हणजे हयात असेपर्यंत आपल्या रयतेकरता जो जीवाशी लढत आला तो म्हणजे शिवाजी. विठ्ठल विठ्ठल जन्म झाला कसा सर्वांना कल्पना आहे. कधी झाला? तो फाल्गुन महिना आहे, हस्त नक्षत्र आहे आणि हस्त नक्षत्रावर त्या शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. पण ऐका, राजा आमच्याकरता छत्रपती म्हणजे भगवंतापेक्षा कमी नाहीत. भगवंताचाच एक अंश अवतार म्हणजे छत्रपती आहेत. आई भगवतीचीच उपासना आणि आई भगवतीचीच करुणा म्हणून छत्रपती त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. ऐका, भगवान परमात्मा स्वतः सांगतात की बाबा, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं त्या वेळेस मी या ठिकाणी अवतार घेत असतो. 4 सुलतानी फौजा ज्या या महाराष्ट्राच्या भूमीवर थाई 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 नाचत होत्या. अधर्म वाढला, पाप वाढलं, व्यभिचार वाढला, मंदिरातला देवळातला देव शिल्लक राहिला नाही. आणि आता पाप वाढल्यानंतर आता सर्व विचार करू लागलेत, आता या पापातून, आता या व्यभिचारातून, आता या यवनांच्या तावडीतून आम्हाला कोण सोडवणार? पण भगवान परमात्मा म्हणतात, ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस मी अवतार घेतल्याशिवाय राहत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. बाबा, मी स्वतः अवतार घेतो आणि भगवंताचाच एक अंश अवतार या शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊच्या पोटी जन्माला आला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. या दिवशी महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून देणारा राजा, सर्व सुंदर, सर्व तेजस्वी बाळ जन्माला आलं. शुभ जन्मला. ऐका दीदी म्हण, त्याबद्दल वाद नाही, पण तुम्हाला जर दीदीचं गायन गोड लागत नसेल आणि याच्यावर पावली घेता येत नसेल तर मग हे म्हणून काही फायदा? चला, कीर्तनाची मर्यादा आहे, आपण नाचू शकत नाही पण आपण टाळी वाजू शकतो ना? टाळी वाजू शकतो का? अजून नका ना, मी सांगतो ना, हात वरती करा ना. हा, हात वरती करून टाळी वाजवा. हा, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, महाराजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत
राजांचा अधिपती राजांचा अधिपती दैवत छत्रपतीन आमच दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन आमच दैवत छत्रपती। कुठे जन्माला आले राजे? कुठं? एका विद्यार्थ्याला विचारलं म्हणे सांग छत्रपती शिवाजी महाराज कुठं जन्माला आले? नेमकं त्यांना इतिहासात शिकवलं नाही। गुरुजी मागच उभी होती, इन्स्पेक्शन चालू होतं। गुरुजीनं मागून कमरेच्या किल्ल्या दाखवल्या बाळ्याला। बाळ्या म्हणे गुरुजी मी सांगू का? सांग म्हणे शिवाजी महाराज किल्ल्यात जन्माला आले। वाह काय हुशार आहे राजा। कोणत्या किल्ल्यात जन्माला आले रे छत्रपती? म्हणे गुरुजीच्या कमरेच्या किल्ल्यात जन्माला आले। विठाला विठाला आमचा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे। म्हणून आपली पोरं 2 वर्ग कमी शिकली ना तरी चालतील। ऐका, आपली पोरं 2 वर्ग कमी शिकली ना तरी चालतील, पण आपल्या पोरांना मरणाच्या आधी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांची शौर्य गाथा त्यांच्या हातावर दिल्याशिवाय राहू नका। आयुष्यात ते कधी चुकीचं पाऊल उचलणार नाही। सांगू का, आताची तरुण पिढी एवढी बिघडत चालली म्हणजे मनानं एवढी कमकुवत होत चालली की थोडं जरी आमच्या आयुष्यात चुकीचं घडलं की आम्ही चुकीचं पाऊल उचलल्याशिवाय राहत नाही। दादा आज लोकांना फाशी घेणं म्हणजे जगण्यापेक्षा सोपं वाटतंय बरं का। पण हे का? कारण एकच आहे, कारण आज आमच्या लेकरांना, आज आमच्या पोरांना, आताच्या जनरेशनना छत्रपतींचा इतिहास, माऊली ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र याच्यासोबत आजही त्यांना स्वतःची संबंध जोडता आली नाही। आणि याला जर जबाबदार जर कोण असेल तर ते फक्त मायबाप आणि मायबापच आहेत। आम्ही नेहमी म्हणतो आमच्या पोरानं जास्त शिकलं पाहिजे, नक्कीच शिकलं पाहिजे, शिकू नाही या मतात मी नाही। सरांनी मला सांगितलं महाराज कीर्तनात काही सांगा पण तेवढं तुमचं काय शिक्षण झालं तेवढं सांगा। आणि मी आवर्जून सांगतो शिक्षणाला माझी मनाई नाही। माणसानं एवढं शिकावं, एवढं मोठं व्हावं। किती शिकलं पाहिजे माणसानं? किती शिकलं पाहिजे? एवढं शिका एवढं मोठं व्हा की तुम्ही अमेरिकेच्या गोऱ्या मातीत खेळलं पाहिजे। पण अमेरिकेच्या गोऱ्या मातीत खेळत असताना माझ्या भारताच्या काळ्या मातीचा आणि वारकरी संप्रदायाचा विसर तुमच्या आयुष्यात पडायला नको, एवढे सुसंस्कार तुमच्याकडे असले पाहिजे। शिक्षण झालं म्हणून काय झालं, पण सुसंस्काराची जोड असणं गरजेचं आहे। आम्ही शिकलो नाही असं नाही। एकानं मला विचारलं म्हणे का हो आज तुमच्यासारखे तुमचे मित्र आज कुठं पोहोचले, तुमच्या लेवलचं जनरेशन, तुमच्या एजची लोक आज चंद्रावर आणि तुम्ही धोत्रावर। त्याला म्हटलं माझ्या धोत्रावर जाऊ नको, मी पण IT इंजिनियर आहे। फक्त एवढं आहे वारकरी संप्रदायाची उपासना ही परंपरा आमच्या घरात आहे। आणि सांगू वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना तुमच्याकडे तो भाव पाहिजे, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निष्ठा पाहिजे। छत्रपतींविषयी आमच्याकरता 1 दिवसाची निष्ठा नको आहे, 365 दिवसांपैकी 365 दिवस छत्रपतींविषयी आमच्याकडे निष्ठा पाहिजे। निष्ठा नसेल तर मग काही खरं नाही। आता सध्या निष्ठा आहे, पण निष्ठा
नाही. एकानं मला विचारलं तुमची छत्रपतींवर एवढी निष्ठा आहे तर तुम्ही दोनदा जयंती का साजरी करतात? अरे त्याला म्हटलं आमच्या छत्रपतींचा इतिहास एवढा मोठा आहे आणि आमच्या छत्रपतींचं कार्य एवढं मोठं आहे की दोनदा काय, आमच्या जर मनात आलं तर प्रत्येक दिवशी आम्ही शिवजयंती साजरी करू. एवढं सामर्थ्य आमच्या छत्रपतींमध्ये आहे. पण ती निष्ठा आमच्याकडे असणं गरजेचं आहे. कोरीव दाढी कोडली, चंद्रकोर त्या ठिकाणी टीका लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हटलं की त्यांचा मावळा होत नसतो. मावळ्यांना आपल्या आयुष्याचं काय बलिदान दिलेलं आहे आणि काय समर्पण केलेलं आहे ना, ते मावळ्यांना विचारा, त्यांची निष्ठा विचारा. ती निष्ठा आमच्याकडे असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. निष्ठा माझ्या राजाची निष्ठा होती रयतेवर, रयतेची निष्ठा होती राजावर आणि मावळ्यांची निष्ठा होती राजावर. आणि म्हणून कुठेतरी आज रयते करता, मरण पत्करण्याकरता, रयते करता, बलिदान देण्याकरता पुढे सरसावले राजेत. आणि या राजांच्या मागे 18 पगड जातीतले मावळी एकत्रित झाले. दादा 6 महिने झाले लोकांना. किती? 6 महिने. माहिती नाही माझ्या राजानं त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये असं काय पेरलं. 6 महिन्यात माझ्या राजाकरता स्वतःच्या आयुष्याचं बलिदान देण्याकरता मावळे निघालेत. याला निष्ठा म्हणतात. तशी निष्ठा आमच्या ठिकाणी आमच्या धर्माविषयी, आमच्या संस्कृतीविषयी, आमच्या वारकरी संप्रदायाविषयी असणं गरजेचं आहे. कारण म्हणून म्हटलेलं आहे, निष्ठावंत व्हावा भक्ताचा स्वधर्म, निर्धारय वर्म चुकू नये. माणसाने ह्या पद्धतीनं निष्ठा ठेवली पाहिजे. निष्ठा होती कोणाची? आई जिजाऊची. आणि आई जिजाऊची निष्ठा होती भगवतीवर. म्हणून त्या भगवती पुढे साकडं मांडलं. आई पुत्र द्यायचा असेल तर असा दे, कसा? पुत्र ऐसा देई गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. आई पुत्र द्यायचा असेल तर असा दे, जो या स्वराज्याची निर्मिती करेल. आई पुत्र द्यायचा असेल तर असा दे, जो माझ्या बळीराजाला सुखी करेल. आई पुत्र द्यायचा असेल तर असा दे, जो यवनाच्या तावडीतून माझ्या आई बहिणीची आबरू वाचवेल. जगदंबे पुढे घातलेलं साकडं शेवटी जगदंबा प्रसन्न झाली. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगात माझ्या जिजाऊची पुण्याई. झालं ना, नंतर म्हणा. आता 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगातलं सर्वात रूपवान, तेजस्वी, सुंदर असं गोंडस बाळ या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलं. जन्माला आल्यानंतर माऊली ज्ञानोबराय आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातली आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं ज्ञानामृत पाजत 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 ते बाळ कडू देत देत ते बाळ मोठं होऊ लागलं. 5 वर्षाचे माझे राजे झालेत. किती वर्षाचे? बोला किती वर्षाचे? 5. आणि 5 वर्षाचे राजे झालेत. आणि राजानं शिवनेरीच्या त्या कड्यावर येऊन उभं राहावं आणि समोर बघावं तर समोर दिसणारा कोंडाणा दिसला. आणि कोंडाणा दिसला आणि मग राजा विचार करू लागला, समोर कोंडाणा आहे पण पायथ्याशी ज्या वेळेस बघू लागलेत तर माझा शेतकरी सुखी नाही, माझी आई बहीण त्या ठिकाणी सुखी नाही. आता राजे विचार करतात, आई हे चाललं काय? ज्यावेळेस मासाहेबला विचारलं गेलं, मासाहेब हे काय चाललेलं आहे, कशा करता चाललेलं आहे? माईसाहेबानं घडलेला इतिहास सर्वांसमोर ठेवला. एवढा वेळ माझ्याकडे नाही. आणि माईसाहेबानं एवढं म्हटल्यानंतर रक्त सडसडलं. राजे म्हणले, या रयतेला स्वराज्य प्राप्त करून देण्याचं काम माझं आहे. जन्म घेतलाय तो फक्त या देशाकरता आणि मरेल ते पण फक्त या देशाकरता आणि या राष्ट्राकरता. माझ्या राजानं एवढी अजरामर कीर्ती केली की जे राज्य 5 सुलतानी फौजा जे या महाराष्ट्राच्या भूमीवर थैतया नाचत होत्या, पण असं असताना सुद्धा माझ्या राजाकडनं जर पहिलं शिकण्याचं वाक्य कुठलं असेल तर राजानं आम्हाला एक शिकवण दिली. राजा हो, या जन्माला येऊन जर तुम्हाला करायचं असेल तर सर्वात पहिलं एक काम करा, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वराज्य निर्माण करा. छोटंसं का होईना स्वतःचं स्वराज्य निर्माण करा. छोटंसं का होईना स्वतःचं स्वराज्य निर्माण करा. याची त्याची गुलामी करत बसू नका. ही पहिली शिकवण आमच्या राजांची आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरी शिकवण जर आमच्या राजांची कुठली असेल तर एक वाक्य आमचे श्री गुरु सांगायचे, गरिबी आली तर माणसानं लाजू नये आणि श्रीमंती आली तर. राष्ट्राचे राजे होते, राज्याचे राजे म्हणजे आताच्या भाषेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे राजे. आणि राजे असताना सुद्धा त्यांच्याजवळ एवढं समर्पण आहे की जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालवून त्या कीर्तनामध्ये राजांनी जोड एका बाजूला काढून कीर्तनात पुढे येऊन बसावे. राजे पुढे येऊन कीर्तनाला बसत होते. आताचे राजे बाहेरूनच आणि मागूनच कीर्तन ऐकतात. ही मोठी शोकांतिका आहे. पण आपले सर्व राजे चांगले आहेत.
तुमचे सर्वांचे लग्न झाले का? नसतील झाले, नाही झाले का? हा, ठरलंय का? त्यांचं ठरलंय, तुम्ही भाग्यवान आहे. ज्यांचं ठरलं नाही ते कीर्तन संपल्यावर माझ्यासोबत चाला तुम्ही दिंडीला फक्त, ऐका. पण सर्व राजे आहेत, ऐका, सर्व राजे आहेत आणि या राजांना फक्त चांगली राणी भेटू दे, एवढंच राजाला म्हणायचं आहे. विठ्ठला आदर्श जीवन आमच्या करता कोणाचं असेल तर राजांचं आहे. ऐका, माणसाने जगावं कसं, वागावं कसं, मरावं कसं. माणसाने जगावं कसं श्रीमद भगवद्गीता शिकवते, वागावं कसं रामचरित्र मानस शिकवतं, आणि मरावं कसं श्रीमद भागवत शिकवतं. तसं इतिहासामध्ये माणसाने जगावं कसं शिकवून गेले छत्रपती शिवाजी महाराज, आणि माणसाने मरावं कसं हे शिकवून गेले धर्मवीर संभाजी महाराज. माणसाने असं जगलं पाहिजे आणि माणसाने या पद्धतीनं मेलं पाहिजे. आयुष्य गेलं, जीव संपला, पण आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर संभाजी महाराज आहेत. आणि धर्मवीर संभाजी महाराज ज्यांच्या पोटी जन्माला आलेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चंद्राच्या कोराप्रमाणे त्या ठिकाणी कोर 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 वाढू लागले. आणि वयाच्या 16व्या वर्षी, जे वर्ष आमचं धोक्याचं असतं, 16वं वर्ष धोक्याचं का? ते धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. पण जे 16वं वर्ष आम्हाला धोक्याचं वाटतं, त्या 16व्या वर्षी माझ्या राजानं या स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली. आणि स्वराज्याची घडी बसवत असताना आयुष्यातला पहिला किल्ला, जो 16व्या वर्षी ज्या किल्ल्यावर माझ्या राजानं तोरण बांधलं, तो किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. आणि त्या तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं घडी बसवून राजानं तिथून इतिहासाला आणि त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली. आणि राजानं एक 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 करत 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 किल्ले सरस करावे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन जर चालू असेल तर त्या कीर्तनात जाऊन पुढे बसावं. 2 तास विनम्रप्रमाणे ते कीर्तन ऐकावं. कारण कीर्तन ऐकण्याकरता तुमची मेंटॅलिटी सुद्धा रिसिव्ह मोडमध्ये पाहिजे. कुठल्या मोडमध्ये पाहिजे? बोला ना, कुठल्या मोडमध्ये? रिसिव्ह मोडमध्ये. तुम्ही जर इथे मीपणा घेऊन आले असाल, कीर्तनकार तुमच्यापेक्षा मोठा आहे की छोटा आहे, तो कुठल्या गावाचा आहे, तो कुठला दिसतो, याच्यापेक्षा तो काय बोलतो आणि काय सांगतो हे महत्त्वाचं आहे. ही गाधी नारदाची गाधी आहे. इथून निघालेला कीर्तनकाराच्या मुखातला प्रत्येक शब्द हा भगवंताच्या मुखातून निघालेला शब्द आहे. म्हणून माझ्या राजाकडे एवढी मान मर्यादा होती, राजे असताना सुद्धा जमिनीवर बसून कीर्तन ऐकावं आणि जगद्गुरु तुकोबारांनी कीर्तन करावं. कीर्तन केल्यानंतर राजाच्या मनावर परिवर्तन व्हावं. ऐका ना, आमचा सारखा सर्वसाधारण कीर्तनकार जर कीर्तन करतोय तर लोकांच्या मनावर परिवर्तन होतंय. दादा, आता मागे कथा झाली आमची जळगावला, रावेरजवळ जवळजवळ 170 तरुणांनी, जवळजवळ 170 तरुणांनी मांसाहार बंद केला, शाकाहार स्वीकारला आणि शाकाहारी होऊन भगवंताची तुळशी माळ गळ्यात धारण केली. 170 पेक्षा जास्त तरुण माळकरी झालेत. हा आमच्या राजाकडनं घेणारा सर्वात मोठा आदर्श आहे. आज आम्हालाही वाटलं तर आम्ही सुद्धा शाकाहारी जीवन जेवढं चांगलं आहे तेवढं कुठलंच नाही. एक म्हणे, बाबा शाकाहारी जीवन असलं की मग प्रोटीन भेटत नाही. ओ प्रोटीन, एकदा मला पाय, हाडही वाटलं नाही माझं, पण तब्येत कमी नाही बरं. एक म्हणे, बाबा तुमची खरंच तब्येत आहे का? म्हटलं तब्येत नाही. मग तुला काही सूज दिसती का? म्हणे, बाबा लग्नाचा मारच तसा आहे भास्कर महाराज. लग्नाचा मार लय अवघड, मुका मार आहे. कोणता मार आहे? मुका मार. मी ते आमच्यासोबत यूट्यूब चॅनलवाले असतात, मी त्यांना नेहमी म्हणतो, दादा तू सर्व कर पण लग्न करू खरं सांगा. ज्याचं लग्न झालं त्यानं खरं खरं सांगा. माणसाने लग्न करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? गुंडीच फसली म्हणली बाबा आमची. हो म्हणावं का नाही म्हणावं? बाबा कीर्तन संबंधी एक माणूस माझ्याकडे आला, म्हणे, बाबा आमच्या माता माऊली यांचं लग्न झालं, कपाळावर कुंकू लावला, गड्यात मंगळसूत्र आहे, पायात जोडवेत. लगेच लक्षात येतं माणसाचं लग्न झालं हे कशावरून ओळखायचं? खरं आहे ना, आपल्याकडं काही लायसन नाही. माणसाचं लग्न झालं कसं ओळखायचं? म्हटलं एकदम सोपं आहे. माझ्या माता माऊलीच्या कपाळावर कुंकू असलं, गड्यात मंगळसूत्र असलं, पायात जोडवे असले की लग्न झालं लगेच कळतंय. माणसाचं ज्याचं तोंड पडेल समजून घ्यायचं याचं वावर उलगलेलं, बाकी काही नाही. विठाला विठाला माझ्या राजाचं जीवन आमच्या करता आदर्श आहे.
राजाच्या मनावर परिवर्तन व्हावं कीर्तनात आल्यानंतर, तसं राजावर तुमच्याही मनावर परिवर्तन झालं तर कधी नाही तरी परवा नाही तर तेरवा नाही तर त्याच्यानंतर 3 महिने 2 महिने 5 महिने कधीतरी तुळशी माळा घाला, पवित्र जीवन जगा. कारण हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणार. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही गाढवाच्या जन्मात जाल, बैलाच्या जन्मात जाल, बेडकाच्या जन्मात जाल, पण मनुष्य जन्म पुन्हा भेटणार. मग मनुष्य जन्म भेटलेला आहे ना, हा जंक्शन आहे. काय आहे? बोला काय आहे? जंक्शन आहे. माणसानं ठरवलं तर माणसाला देवही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला संतही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला माणूस सुद्धा होता येतं, आणि माणसानं ठरवलं तर माणसाला राक्षस सुद्धा होता येतं. म्हणून परिवर्तन होणं गरजेचं आहे. आमच्यासारख्यांच्या कीर्तनात जर माणसाच्या मनावर परिवर्तन होत आहे तर विचार करा, जगद्गुरु तुकोबाराय जर कीर्तन करत असतील तर लोकांच्या मनावर काय परिवर्तन होत असतील. लोकांचं जाऊ द्या, पण या राज्याचे या राष्ट्राचे जनक छत्रपतींच्या मनावर परिवर्तन झालं आणि छत्रपती पुढे सरसावले. कीर्तन संपलं, दंडवत घातलं. ये लिंग की प्रतिमा देखी देखत होय अंगष्टी लोटी जे का काठी पडली जैशी. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत म्हणतात, हातातली काठी पडावी. तसं छत्रपतीनं जगद्गुरु तुकोबारायांना साष्टांग दंडवत घातलं. जगद्गुरु तुकोबाराय दोघं हात पुढे सरसावलेत. राजानं उभं केलं, राजे तुमची जागा आमच्या पायात नाही, तर राजे तुमची जागा आमच्या या हृदयात आहे. राजे तुमची जागा खाली नाही, तुमची जागा आमच्या बरोबरीला आहे. बोला काय पाहिजे? राजे म्हणू लागलेत, महाराज खरं सांगू बाबा, आता कीर्तन ऐकून मनावर परिवर्तन झालं. आता काहीच करण्याची इच्छा नाही. असं वाटतं इथून पुढचं सर्व आयुष्य भगवंताला समर्पित करावं आणि तुमच्या सोबत राहून भगवत भक्ती करावी. आमच्या छत्रपतींनं हे वाक्य उद्गारल्यानंतर आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेलं उत्तर गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजे तुमचं म्हणणं खरं आहे, पण खरं सांगू आई भगवतीनं आणि भगवान परमात्म्याने तुम्हाला जो जन्म दिलेला आहे ना, तो भगवत भक्ती करण्याकरता नाही तर देशभक्ती करण्याकरता. राजे तुम्ही भगवत भक्ती करू नका, त्याची काळजी तुम्ही करू नका, ते काम आम्ही करू. पण तुमचं आता फक्त एकच काम आहे, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे खंडन. राजे राजे तुमचं काम भगवत भक्ती नाही, तर तुमचं काम आहे देशभक्ती. राजे तुम्ही देशाची भक्ती करा, भगवंताची भक्ती आम्ही करतो. तुम्हाला करायचं असेल तर काय करा, राजे धर्माचे पालन करणे पाखंड करणं, धर्माचं पालन करा. राजानं धर्माचं पालन करायला सुरुवात केली, धर्माचं रक्षण करायला सुरुवात केली. कारण आमचा धर्म हे म्हणतो, धर्म रक्षती रक्षिता. धर्माचं तुम्ही रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. राजानं एक 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 मावळे जोडलेत. मावळ्यांनी सुद्धा धर्माचं रक्षण करायला सुरुवात केली. धर्माकरता स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं, पण धर्म मात्र सोडला नाही. असाच एक मावळा होऊन गेला, जो मावळा त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेवापूर नावाचं गाव आहे, आणि ज्या नेवापूर गावातला एक मावळा जो हुबेहूब दिसायला राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आहे. उंची तेवढीच आहे, दिसणं तसंच आहे, नाकी डोळे तसेच आहे, तशीच कोरीव दागडी आहे, चालणं सुद्धा तसंच आहे. हुबेहूब प्रतिकृती म्हणजे त्या नेवापूर गावातला एक मावळा, ज्या मावळ्याचं नाव आहे शिवा काशीद. आणि शिवा काशीदच्या आयुष्यात फक्त एकच इच्छा की छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदा समोरून दर्शन व्हावं. शेवटी राजांचं बोलवणं आलं आणि गावातली सर्व तरुण पोरं राजाच्या भेटी करता निघालीत. आणि त्याच तरुण पोरांच्या गालगलोचमध्ये, त्याच तरुण पोरांच्या त्या समूहामध्ये
एक हुबेहूब छत्रपतींसारखा दिसणारा शिवा काशीत पुढे सरसावला. राजांच्या पायावर दंडवत घातलं. राजे, आयुष्यात फक्त एकच इच्छा होती की तुमच्या पायावर दंडवत घालावं आणि इथून पुढचं आयुष्य तुम्हाला समर्पित करावं. राजे, कधीही काही मदत लागली तर नक्की आम्हाला सेवेकरता बोलवा. तुम्ही आमचे देव आहात, तुम्हीच आमचे मायबाप आहात. कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं? बोला 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 बोला. कोणाला म्हणावं? राजांना म्हणावं. कोणी म्हणावं? शिवा काशीत राजांच्या पायाजवळ गेला आणि शिवा काशीत राजांच्या पायाजवळ जाऊन पदप्रक्षालन करू लागला. आपल्या नेत्रानं त्या शिवा काशीतनं छत्रपतींच्या पायावर त्या ठिकाणी आलिंगन दिलेलं आहे. छत्रपतीच्या पायाचा अभिषेक घातलेला आहे आणि अभिषेक घालता घालता दोघं हात जोडावे आणि छत्रपतींना त्या शिवा काशीतनं म्हणावं, राजे, तुम्ही आमच्या करता कोण आहात सांगू? तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानोनी गे सेवा, कोटी घाल पाप. राजे, तुम्हीच आमचे मायबाप आहात आणि आमची सेवा गोड तुम्ही करून घेणार. आमची सेवा तुमच्या जवळ असणार. बस तुमची सेवा आणि या रयतेची सेवा घडू दे. जानेवारीमध्ये भेट झालेला शिवा काशीत आणि फेब्रुवारीमध्ये त्या पन्हाळगडाला त्या ठिकाणी सिद्धी जोहरनं त्या ठिकाणी वेढा मारला आणि वेढा ठोकल्यानंतर लाखोच्या सैन्यानं सिद्धी जोहरनं वेढा घातलेला आहे. आता मात्र याला चिंता आहे, इथून निघावं तर करावं तरी काय. इथून निघायचंय, विशाळगड गाठायचा आहे, पण जावं कसं? या वेड्यातून बाहेर निघायचं तरी कसं? सिद्धी जोहरचं एकच म्हणणं आहे, हम शिवाजी को एक तो जिंदा देखना चाहेंगे या तो मुर्दा देखना चाहेंगे. शिवाजी को लेके जाएंगे. ज्या सभेमध्ये उभे होते त्या सभेमध्ये उभे असताना सिद्धी जोहरनं उचललेला तो पैजेचा विडा आणि पैजेचा विडा उचलताना सिद्धी जोहर सुद्धा म्हटला होता, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, लेकिन लेकर जरूर उस मराठे के बच्चे को आऊंगा. असा म्हणणारा तो सिद्धी जोहर आता राजाला विचार करू लागले. राजानं बोलवणं धाडलं शिवा काशीदला आनंद झाला. राजानं बोलवलंय. पळत 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 निघाले. राजांच्या पायावर त्या ठिकाणी डोकं टेकवलं. सांगा राजे साहेब, काय करायचं? म्हणले, मध्ये गेल्यानंतर माझे कपडे परिधान करा. राजानं शिवा काशीदनं भगवान श्री छत्रपतींचे कपडे परिधान केलेत, हुबेहूब अलंकार परिधान केलेत. तसाच टोप डोक्यावर लावला आणि जेव्हा छत्रपतींच्या समोर येऊन उभे राहिले, छत्रपतींनी ज्यावेळी शिवा काशीदला बघावं, बघता बघता होटातले आणि मुखातले शब्द संपलेत आणि दोनच शब्द बाहेर निघालेत. वा रे वा पठ्या, काय दिसतोच गडी, हुबेहूब आमच्यासारखा. शिवा काशीदनं हात जोडले. राजे, तुम्ही सुद्धा मला ओळखलं नाही, मी तुमच्यासारखा दिसतोय. हो, अरे राजा, तू खरंच माझ्या सारखाच दिसतोय. मग शिवा काशीदनं म्हणावं, राजे द्या की इडा, मग जातो सिद्धी जोहरच्या भेटीला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले, अरे शिवा, अरे मी तुला अजून सांगितलंही नाही तुला कशा करता बोलवलं, तुला कळालं तरी कसं? शिवा काशीद म्हणतो, राजे खरं सांगू, तुमच्या आयुष्यातला आणि तुमच्या शरीरातला प्रत्येक श्वास आणि श्वास आम्ही ओळखतो, कारण तुमचं जीवन या रयते करताय, स्वतःच्या परिवारा करता नाही. आणि म्हणून मला माहितीये माझं काम काय. राजे इळा द्या, मी जातो त्या सिद्धी जोहरच्या भेटीला आणि तुम्ही मात्र मागच्या मार्गाने निघा. शेवटी ठरल्यानंतर इच्छा नसताना सुद्धा त्या शिवा काशीदनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वरूप धारण करावं. छत्रपतींची इच्छा नाहीये, पण पर्याय दुसरा समोर काही नाहीये. सिद्धी जोहरच्या भेटी करता पालखीत बसून निघालेला शिवा काशीद इकडे भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काही मावडे विशाळगडाच्या दिशेने निघालेत. इकडे सिद्धी जोहरच्या भेटीला त्या ठिकाणी शिवा काशीद निघालेला आहे, पालखीत बसलेला आहे. पालखी दर कोसदर मुक्काम करत 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 मावडे त्या सिद्धी जोहरच्या भेटी करता त्या सिद्धी जोहर पर्यंत नेलेली आहे. पालखीतून छत्रपती उतरलेले आहेत. सिद्धी जोहरला आनंद झाला. अरे, जो छत्रपती कोणाच्याच हातात सापडत नव्हता, कोणाच्या तावडीत येत नव्हता, आज त्याला जिवंत मी या औरंगजेबा पुढं म्हणजे आमच्या बादशाह पुढं उभं केल्याशिवाय राहणार नाही. आनंद आहे. छत्रपतींना बोलवलं, आव शिवाजी आव, गले लग जाओ. आनंद वाटला आणि आनंदाच्या भरामध्ये मिठी दिल्यानंतर त्या शामियानामध्ये घेऊन गेले. पण शामियानाकडे छत्रपतींचे पावलं चालत असताना
दोन संशयी डोळे त्या शिवा काशीदवर त्या ठिकाणी नजर ठेवून होते आणि त्या दोन संशयी डोळ्यांनी सांगितलं, ये शिवाजी नाही आहे, हा शिवाजी नाही आहे. शिवाजीला मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे, हा शिवाजी नाही आहे, हा शिवाजी नाही आहे. आता मात्र सिद्धी जोरनं विचारलं, सांग तू कोण आहेस? शिवा काशीद म्हणावं, मीच शिवाजी आहे. तू कोण आहेस? मीच छत्रपती आहे. तू कोण आहेस? मीच महाराष्ट्राचा जनक आहे. पण त्यावेळेस ते दोन संशयी डोळे समोर आले. ते दोन संशयी डोळे म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजिल खान आहे. फाजिल खानानं सांगितलं, म्हणजे महाराज ऐका ऐका, हा छत्रपती नाही. जर हा छत्रपती असेल तर याच्या डोक्यावरचा मुकुट बाजूला करा. माझ्या वडिलांसोबत ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस छत्रपतींच्या डोक्यावर वार झालेला आहे. ते वार झालेले ते तलवारीचं चिन्ह तुम्हाला दिसतंय का डोक्यावर? तेवढं बघा. मुकुट बाजूला केला, आता चिन्ह दिसलं नाही. शिवा काशीदला कडून चुकलं. आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे. तरी शिवा काशीदनं म्हणावं, त्या शिवा काशीदला त्या सिद्धी जोरनं म्हणावं, आमचा धर्म स्वीकार, आमच्या सोबत ये, पाहिजे ते तुला मिळून देऊ. तो म्हणले, धर्माकरता प्राण गेला तरी चालेल. अरे तुझा होऊन जगण्यापेक्षा शिवछत्रपतीहून मरण मी पत्करेल, पण माझा मी धर्म सोडणार नाही. याला निष्ठा म्हणतात. शेवटी शिवा काशीद रक्ताच्या चिरकांड्या उठल्या. शरीरावर एक जागा शिल्लक राहिली नाही की जिथं तलवारीचे वार झाले नाहीत. शेवटी त्या सिद्धी जोरनं आपली समशेर काढली, धड एका बाजूला आणि शिर एका बाजूला केलं. आणि शिर एका बाजूला केल्यानंतर शिवा काशीद संपला. इकडे छत्रपतींना वार्ता मिळाली, शिवा संपलेला आहे, शिवा गेलेला आहे. शिवा गेलेला म्हटल्यानंतर छत्रपतींच्या एका डोळ्याला दोन दोन अश्रुधारा आहेत. आता छत्रपती विचार करतायत, करावं तरी काय करावं. पण त्या नेवापूर गावी असणारा शिवा काशीद, त्याची आई आजही त्याची त्या ठिकाणी वाट बघते. म्हणून त्या आईला जाऊन आपण निरोप दिला पाहिजे. मावळ्यांना सांगू लागले, लवकर तयारी करा, आपल्याला नेवापूरला जायचंय आणि त्या आईला त्या ठिकाणी निरोप द्यायचा आहे. मावळे म्हणू लागले, तर राजे आता कुठेतरी आपण त्या वेडख्यातून बाहेर आलेलो आहेत, आता तुम्ही परत जाऊ नका, आम्ही काही मावळे जाऊन सांगतो. नाही 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 नाही, जावं तर मलाच लागेल. कारण जो मेला तो शिवा काशीद नाही, तो छत्रपती शिवाजी महाराज होता. आणि जो जिवंत आहे तो त्या आईचा शिवा काशीद आहे. छत्रपतींनी 4-5 मावळे आपल्या सोबत घेतले, नेवापूर गाठलं. नेवापूर गाठल्यानंतर आईला माहिती पडलं की या ठिकाणी छत्रपती या राज्याचे जनक आपल्याला भेटण्याकरता येत आहेत. नेवापूर गावातल्या त्या शिवा काशीदच्या आईनं पंचारतीचा ताट बनवला. छत्रपती शिवाजी महाराज समोरून आलेत, त्यांचं पंचारती ओढली, पदपक्षालन केलं, औक्षण केलं. बसण्याकरता घरात पाट नाही म्हणून फडकं खाली टाकलं. छत्रपती राजे त्याच्यावर बसलेत आणि बसल्यानंतर राजानं त्या आईला हात जोडावेत ना आईला म्हणावं, हे जगदजननी, ये मा भवानी, खरं सांगू आज मी इथे जो निरोप देण्याकरता आलो तो निरोप जर तू ऐकला तर तुला पस्तावा येईल की मी पंचारती का ओवाळली. तेवढ्यात ती आई त्या ठिकाणी शब्द घेऊन बोलू लागली. आई म्हणू लागली, खरं सांगू महाराज, तुम्ही काय निरोप देण्याकरता आलेले ते मला माहिती आहे. काय निरोप माहिती आहे? अगं आई, तुझा एकुलता एक पोरगा शिवा आता जिवंत राहिला नाही. त्या आईच्या एकेका डोळ्याला 2-2 धारा आहेत. आई म्हणते, मला माहिती आहे माझं लेकरू जिवंत नाही. आई, तुला कळालं कसं? कळालं कसं? राजे, तुम्हाला येताना ज्यावेळेस पाहिलं माझं पोरग जर जिवंत राहिलं असतं, माझं लेकरू जिवंत राहिलं असतं तर राजे तुमच्यासोबत आलं असतं. ज्या अर्थी तुम्ही एकटे आलात म्हणजे माझा शिवा काशीद जिवंत राहिला नाही. शिवा काशीदचा घरात फोटो लावलेला होता. आईनं पटकन त्या फोटो जवळ जावं आणि फोटो जवळ गेल्यानंतर त्या शिवा काशीदकडे बघता बघता आईनं निहाळावं आणि निहाळून आपल्या लेकराची आठवण करावी. कारण आईला लेकरू सापासारखं जरी असलं ना मायबाप तरी ते तेवढंच प्रिय आहे. कारण 9 महिने 9 दिवस ज्या उदरात आईनं त्या लेकराला वाढवलं, हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून ज्या लेकराला मोठं केलं, ज्या लेकरावर एक खांब्यावर आपली द्वारका आहे, आज तेच लेकरू आपल्या समोर नाही. फोटो पाहिला आणि त्या आईला रडायला आलं आणि ती आई म्हणू लागली, कुठे गेला माझा बाळा, मी रडते धाई धाई, येणार दादा मला झोप येत नाही. अरे राजा, माझ्या करता एकदा ये रे. काय नाही केलं तुझ्या करता? तड हाताचा पाळणा मी केला, नेत्र दीपाचा दिवा मी लाविला, आठवण येता मन होते लाहिलाई, येणार दादा मला झोप येत नाही.
छत्रपतींनी शिवाकाशीच्या आईला रडताना पाहिलं. राजे जवळ आलेत ना, म्हणलेत आई, अगं आई रडू नको. तुझ्यासारखी स्वाभिमानी आई आणि तुझ्यासारखी भाग्यवान आई या जगात कोणीच नाही. आईनं रडणं थांबवलं. पण रडणं थांबवल्यानंतर आई तू रडतेस का म्हणून छत्रपतींनी ज्यावेळेस विचारलं, लेकरू आहे माझं, आठवण तर येणार आहे, पण राजे खरं सांगू, खरं रडायला याच्या करता येतंय. माझं पोरगे गेलं म्हणून मला रडायला येत नाही, आठवण येते, पण खरं रडायला याच्या करता येतंय. राजे आज एकेका डोळ्यातून दोन दोन अश्रुधारा याच्या करतायत, कारण आज मी विचार करते, भगवंतानं आई भगवतीनं माझ्या पोटी फक्त एकच पोरगा दिला, तो माझ्या रयते करता कामाला आला. आज या भगवतीची जर कृपा झाली असती, 4 पोरं जरी राहिली असती, तरी हे 4 पोरं रयते करताच दिली असती. हे सांगणारी फक्त शिवाकाशीची आई आहे. शिवाकाशीची आई एवढं म्हणत नाही, तेवढ्या शिवाकाशीची पत्नी बाहेर आली. आई, आई बोलता काय तुम्ही? एकच पोरगा आहे, मी तुमची पोरगी नाही का? काय झालं? तुमचा पोरगा नाही, पण तुमची सुनबाई तुमच्या पोरापेक्षा कमी नाही. स्वराज्याकरता जर शिवाकाशीत होता, माझा पती होता, तर इथून पुढचं माझं आयुष्य सुद्धा स्वराज्याकरता समर्पित आहे. ही सांगणारी पत्नी फक्त शिवाकाशीचीच असू शकते. आणि शेवटी या पन्हाळगडावर इतिहासामध्ये, स्वराज्याच्या इतिहासामध्ये तलवार घेऊन लढणारी पहिली रणरागिणी जर कोण असेल तर ती शिवाकाशीची पत्नी आहे. माणसानं जन्माला आल्यानंतर जर काय करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या धर्माचं पालन करा, पाखंडाचं खंडन करा. पाखंडाचं खंडन करून स्वराज्याची निर्मिती करा. तुम्ही फक्त धर्माचं पालन करून स्वराज्याची निर्मिती करा. तो भगवान परमात्मा तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. ज्या देवामुळे हा जन्म मिळाला, एकदा त्या देवाचं नामस्मरण. विठोबा टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या बाजू त्याची शेजारच्याची शपथ आहे. कारण आजची टाळी आपल्या करताना मायबाप, आजची टाळी आपल्या मायबापा करता नाही, तर आजची टाळी स्वराज्याच्या बापा करताय. हा हात हात हात, क्या बात आहे. हा धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी वीर, केले जर जर पाणी पाजून दुष्ट बोला, पाणी पाजून घडविला स्वराज्याचा इतिहास. औरंगजेब कापे थरथरा है, औरंगजेब कापे थरथरा, तुझे प्रताप ऐकून संबोधला. स्वराज्याची स्थापना केली, पण स्वराज्याची स्थापना करणारा राजा सर्वांना दिसला, पण या राज्याला जन्माला घालणारी या जगाच्या पाठीवरती आई जिजाऊ अजून कोणाला दिसली नाही. पण त्या जिजाऊच्या आमच्यावर तेवढे उपकार आहे. छत्रपतींसारखा मर्द मावळा आज त्या आईच्या पोटी जन्माला आला नसता. खरे उपकार जर आमच्यावर कोणाचे असतील तर ते आई जिजाऊचे आहेत. आई जिजाऊ आईच्या पोटी, जिजाऊ आईच्या पोटी जन्माला आलेलं बाळ, त्या बाळावर घातलेले सुसंस्कार म्हणून आज स्वराज्याची स्थापना आहे. म्हणून आज राजांची जेवढी कीर्ती आहे त्याच्यापेक्षा काकड बरका होईना आमच्या आईच्या आमच्यावर जास्त उपकार आहे. म्हणून त्या आईला विसरून चालणार नाही. कारण आमची भारतीय नारी, आमची भारतीय नारी इतकी पवित्र आहे की प्रत्येक पापी माणसाला तिचं दर्शन घ्यावं. आणि त्याच्यात एक महान पतिव्रता नारी म्हणजे जिजाऊ माता आहे. आणि जिजाऊ माताच्या पोटी जन्माला आलेलं बळ, जन्माला आलं कुठे? शिवनेरी गडावर. आणि शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आल्यानंतर एकच आवाज त्या शाहिरानं द्यावा. शाहीर म्हणतो काय ऐका, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,
मतलब पाकिस्तान का लोग भी यहाँ पे डर गया। एक दावत हा छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं 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 माझ्या राजाचं नाव गाजतो किल्ल्याचा गजरावर माझ्या राजाचं नाव गाजतो किल्ल्याचा गजरावर राजाचं चरित्र ऐकल्यानंतर राजाचं एवढं गुणगान ऐकल्यानंतर राजाचा एवढा इतिहास ऐकल्यानंतर जर आपलं रक्त सळसळ करत नसेल आणि आपल्या मनावर परिणाम होत नसेल तर मग आता बोलावं तेवढंच वाटतं काय आता जर हे नाही केलं तर मग हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हात वरती करा हा शेवटची स्नेहगर्जना माझ्या राजा करता हा
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम यथामती यथावकाश माऊली ज्ञानोबाराने ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. उगामध्ये तुमचे अर्धा तास मी जास्त घेतला त्याबद्दल मला क्षमा असावी. पुनश्च एकदा आमचे सर्व वैष्णव गुणीजन यांच्याकरता एवढा रंग चढला की नाही. प्रत्येकाला वाचत होतं ना, तुम्ही उठले नाही पण तुमचे मनदळ होतं ते पिंगणा डंगे टाके गोड आहे. एकदा यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा जोरदार जोरदार. एवढा मेळ एका दिवसाकरता जमत नाही. सप्ताहात सुद्धाचा संच बसत नाही. आमचे भास्कर महाराज केवढे लांबून आलेत, आमचे हरिचंद्र महाराज केवढे लांबून आलेत. ही पोरं हे केवढं गोड आहे. मी जावई करल तर यालाच करल, फक्त थोडं थांबावं लागल बाकी काही नाही. गोड यांचं या दादा का माझ्या लेकरा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा 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 शाबास. सर्व वैष्णव गुणीजनांचे पुनश्च एकदा आभार. साऊंडवाले दादा अप्रतिम, काय बात आहे, एक नंबर सिस्टीम आहे. दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका तुम्हाला महाराज तुम्ही तुमच्याच भाऊबंदकीची लाल करताय का? अजिबात नाही. ऐका जेवढे पुरुष कीर्तना करता आले सर्व देव, महिला मंडळ देव आहे, जे घरी बसून ऐकत असतील ते महादेव, आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती, या सर्वांच्या चरण एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा